टाकून बोर्नविटा टाकून आपण प्यायला लागलो. मग आपल्याला काय कोणतं ज्ञान होतं की दुधातून शक्ती मिळते. कसं ज्ञान होतं ते? मिथ्या, चुकीचं ज्ञान. आणि मग दिशाच आपली चुकीची होती म्हणून किती स्पीडनं गेलं तर त्या जागेवर आपण पोचलो नाही. अनेक प्रकार करून पण त्या जागेवर पोचलो नाही. आणि नंतर दिशा बदल केली फक्त, आणि आपलं खानपान बदलवलं आणि आपली मानसिक जो विचार करण्याची पद्धत आहे ती बदलवली आणि सेवेचं महत्त्व जाणलं आणि आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र रूपांतरण, ट्रान्सफॉर्मेशन आलं. अनुभव स्वतःचा आला आणि ते सत्य प्रकट झालं. ईश्वर अंश जीव अविनाशी, सतचेतन घन आनंद रासी, अस प्रभु हृदय अछत अविकारी, सकल जीव जगदीन दुखारी. माणसाला वाटते सुख आलं पाहिजे, सुख येत नाही. त्याला वाटते दुःख आलं नाही पाहिजे, दुःख येते, जायचं नावच घेत नाही. त्याला ज्याची इच्छा असते ते भेटत नाही, जे भेटते ते त्याला आवडत नाही. असं सगळं काय आहे? शोकांतिका, ट्रॅजेडी आहे. पण आपण ही साधना सुरू केली की आपल्याला काय समजते की ज्या जीवनामध्ये 5 मौलिक गोष्टी आहेत त्या सगळ्या कुठे आहेत? आतमध्येच आहे. बरं, एक विचारायचं राहिलं, आताचा ज्यूस कसा वाटला तुम्हाला? तो कच्चा दुधी कच्चा कवळं याचा ज्यूस आहे. तो कच्चा कवळं आपण खाऊ शकतो का? मी कच्च्या कवळ्याचं सॅलड बनवते. कवळं किसते, दुधी भोपळा काळा पडतो, कवळं काळा नाही पडत. कच्चं कवळं किसायचं छोट्या किसणीवर, जास्त जाडी नाही पाहिजे, आणि त्याच्यात बटाटा किसायचा. काय जे किसायचं, शिमला मिरची किसायची, थोड्याशा टमाट्याच्या फोडी टाकायच्या, त्याच्यावर हिरवी मिरचीचे तुकडे टाकायचे. सगळ्यात चांगला आहे गट मायक्रोबसाठी. आपल्या गटमध्ये जे काही 2.5-3 किलो मायक्रोब्स आहेत जे आपल्या गटचं हेल्थ सांभाळतात. गट म्हणजे काय? हे जे मोठं आतड आहे ना, याच्यामध्ये जे मायक्रोब्स आहेत हे आपल्या पूर्ण गटचं काय सांभाळतात? आरोग्य सांभाळतात. तर सगळ्यात चांगलं त्याच्यासाठी आहे कवळं. तर कवळं आपण रोज समजा कच्चं कवळं तर सॅलडमध्ये टाकलं. आपण जनरली लोक कवळं टाकत नाहीत सॅलडमध्ये. काकडी, टमाटा आणि गाजर वगैरे, कोबी असं टाकतात. पण कवळं सुद्धा फक्त किस बारीक करायचा, त्याच्यात मिक्स केला की काहीच होत नाही. कवळ्याचीच खीर पण सुंदर होते, कच्च्या कवळ्याची. कच्चं कवळं काय करायचं, थोडा किस करायचा आणि एकदम 2 मिनिटासाठी वाफ द्यायची चाळणीमध्ये. 2 मिनिटं. 2 मिनिटांत त्याच्यातलं जीवनसत्व जात नाही. ते बारीक असते त्याच्यामुळे ते असं मऊ पडते. मऊ पडलं की त्याच्यामध्ये नारळाचं दूध टाकून द्यायचं. नारळाचं दूध टाकून 2-2.5 तास ठेवायचं, म्हणजे ते अजून मऊ पडते. आणि त्याच्यात मग काय घालायचं, खजूरची पेस्ट किंवा खजूरचे तुकडे, थोडीशी विलायची, जायफळची पूड आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी वगैरे छान सजवायचं. आणि ते बाऊलमध्ये, एवढा मोठा बाऊल, एकादशीच्या दिवशी, उपवासाच्या दिवशी तुम्ही अर्धा किलो कवळं खाऊ शकता एक जण. तशा पद्धतीनं जर केलं तर कवळं काय आहे, बेस्ट आहे. तर आपण काय म्हणत होतो की बा हे स्वास्थ्य कुठून येते? आतून येते. काल लुई कुडेबद्दल सांगितलं की त्याला त्याच्या आईनं सावधान केलं होतं. एक फोटोच लावून दिला पांढऱ्या कोटातला, आणि त्याला सांगितलं की याच्यापासून फक्त जीवनात काय राहा, तू सावधान राहा. आणि मग लुईकडे खूप मोठा नॅचरोपॅथ झाला. आता कॅथरीन पॉन्डर काय म्हणते की तुमच्या आयुष्यात जर दुःख येत असेल, तुमच्या आयुष्यात जर रोग येत असेल, तर त्याचं कारण तुम्ही अन्य क्षेत्रामध्ये कुठेतरी अवरोध उत्पन्न केले आहे. बाकीच्या तुमच्या जीवनाच्या क्षेत्रामध्ये अवरोध म्हणजे तुम्ही रोखून ठेवलेला आहे पुष्कळ गोष्टी, त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये रोग येतात असं कॅथरीन पॉन्डर म्हणते. आणि तिने ते अनेक उदाहरणाद्वारे, ते फॉरेनचे असे मनानं नाही लिहित निबंध लिहिल्यासारखे, त्याला काय करतात, 100-200 लोकांचा स्टडी असतो, त्याच्यातून त्याने काढलं की तुम्ही जे इतर क्षेत्रामध्ये अवरोध असतात त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये काय येते, दुःख येतात. म्हणजे अवरोध आपल्याला काढावं लागतील की नाही.
मग हे कोणतं कोणतं कुठे काम करणं झालं? मनावर. मनावर आपण फार कमी काम करतो. आपण सगळं काम कशावर करतो? 90% लोक कशावर काम करतात? शरीर. 98% मन आणि 2% शरीर. आणि सारं जग कुठं धावत आहे? शरीराला स्वस्थ ठेवण्याच्या मागे. पण खरंच स्वस्थ कोणाला ठेवायचं आहे? मन आनंदी असलं, मन दुसऱ्याच्या हिताचा विचार करणारं असलं, मन दुसऱ्याचं कल्याण करणारं असलं, मन दुसऱ्याच्या सुखात सुख मानणारं असलं, मनात आनंद असला की बरोबर त्या प्रकारचे रसायन, एंडोक्राइन ग्लँड्स, अंतस्त्रावी ग्रंथी, त्या प्रकारचे डोपामाइन, सेरोटोनिन हे हॅपीनेस हार्मोन सिक्रेट होतात आणि आपल्याला चांगले रिझल्ट भेटतात. तुम्ही किती अल्कलाईन खा आणि एक असा घृणाचा विचार करा. एखाद्याची घृणा, टोकाची घृणा करतात लोक. तो व्यक्ती आहे एक, तो त्याची मॅच्युरिटी नाही, त्याला विचाराची परिपक्वता नाही, किंवा त्याची लेवल नाही, किंवा तो पहिलीत आहे ना आपण PhD ला आहे. काय समजा, एक व्यक्ती आपल्या आयुष्यात आला. आपल्या आयुष्यात कोण यावं हे सुद्धा ठरलेलं असते. कोणी नाही येत आपल्या आयुष्यात. मग ते येणं ठरलेलं असते तर त्याला आपण घालून नाही देऊ शकत. आपले लेकरे पण शैतान निघतात की नाही कधी कधी. ते पण आई वडिलांना त्रास देतात, किंवा आई वडील पण मुलांना त्रास देणारे असतात काही काही. हे सगळं असते की नाही. तर मग याच्यात काय आहे की आपल्याला काय समजलं पाहिजे की इथे आपल्याला कुठे काम करायचं आहे? आपल्या विचारांवर काम करायचं आहे. इथे 100% त्या गोष्टीचा स्वीकार करायचा आहे. जे बदलता येईल ते बदलायचं, पण जे बदलताच येत नाही, आपल्या हातात नाही, त्याच्यासाठी दुःखी व्हायचं काही कारण आहे? कारण आहे काय? त्याच्यासाठी कोणाला म्हणायचं? कोणालाही प्रार्थना करायची? कोणाला बोलायचं? परमेश्वराला, की त्याला प्रेरणा दे. माझ्या मुलाला तू प्रेरणा दे, माझ्या मुलीला तू प्रेरणा दे, माझ्या नवऱ्याला तू प्रेरणा दे. पण आपण काय करतो? आपण दुसऱ्याला बदलवायचा खूप प्रयत्न करतो. सगळ्यात चूक कुठे होते की समोरच्याला बदलायचा प्रयत्न करणं. आपण बदलायचं तेवढंच आपल्या हातात आहे. दुसऱ्याला बदलवणं शक्य नाही. पण तुमच्या बदल पाहून समोरचा व्यक्ती प्रेरणा घेतल्याशिवाय राहत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या साधनेमध्ये शिकायच्या आहे. ही साधना अशी नाही आहे, सगळे भ्रम तोडायचे आहे की दूध का नाही. आपल्याला काही लोक प्रश्न विचारतात की बाबा भगवान श्रीकृष्ण तर दूध, दही, लोणी खात होते. हे माहीत आहे की नाही आपल्याला सगळ्यांना. आणि मग आपल्या परंपरेनं, आपल्या धर्मानं काय सांगितलं आहे की ऋषीमुनी पण दूध प्यायचे, ते गाई ठेवायचे आहे ना. पण ऋषीमुनींच्या गाई राखण्याची पद्धत आणि आपल्या गाई राखण्याच्या पद्धतीत खूप फरक आहे. वेद काळात ऋषीमुनी गाई राखत होते, त्याच्यात आता फरक आहे. आता तर ऑक्सिटोसिनचे इंजेक्शन टोचू ते गाईचं दूध वाढवतात. दुसरं म्हणजे त्यांचा जो चारा आहे तो त्यांना भेटत नाही. दुसरा चारा ज्यानं दूध वाढल आणि मग दूध जास्त निघते व त्यांचं, तर मग ते एक थन म्हणते त्यांच्या मुलासाठी आहे, 3 आपल्यासाठी आहे. हा सगळा बुद्धीचा ठेका कोण घेतला आहे? माणसानं. कुत्रा कोणासाठी आहे? माझ्या घराचं राखण करायसाठी आहे. माझ्यावर कोणी प्रेम करत नाही, पण कुत्र मी आल्याबरोबर शेपटी हलवते, म्हणजे माझं स्वागत करते. एक मुल्ला नसरुद्दीन, तो काय करतो की एका पशुचिकित्सकाकडे जातो आपल्या कुत्र्याला घेऊन. आणि डॉक्टर साहेब वेटरनरी डॉक्टरकडे म्हणजे डॉक्टर साहेब याचं शेपूट कापायचं आहे मला. तर त्या डॉक्टरला वाटते असं तर कोणी येत नाही बा शेपूट कापायला. तर म्हणे तुला त्या शेपटाची काय अडचण आहे, का बरं कापतो त्याचं शेपूट? अरे म्हणे मी सगळ्या वस्तू हटवून टाकल्या माझ्या घरातल्या की ज्या स्वागत करतात, जशी रांगोळी, दिवा, फुलं, फुलदाणी, सारं हटवलं म्हणे. आता माझी सासू येणार आहे म्हणे, कुत्र शेपूट हलवून म्हणे. काही समजलं की नाही? हसता कधी मग? हसल्यावर काय GST आहे काय? हसल्यावर GST आहे काय नरेंद्र मोदीचा? सगळ्या त्या वस्तू मी हटवून टाकल्या म्हणे घरातून.
की ज्या माझ्या सासूचं स्वागत करतील, पण हे कुत्र्याची शेपूटच राहिली म्हणे फक्त, की ते काय इतकी घृणा काही काही लोक करतात. तर काय आहे, आपल्याला ही भ्रम तोडायचे आहे की ते जे दूध आहे, म्हणजे आम्ही इतके असे वाद केलेले आहेत त्या सुंदरनगरला. कोण ठरवणार आहे की कुत्र माझ्यासाठी आहे? फॉरेन मध्ये तर कुत्र म्हणजे ऑडीमध्ये बसवून नेतात, त्याला ड्रेस असतात, त्याचे खूप काही प्रकार आहेत. म्हणजे आपल्याला असा हेवा वाटते की याच्या कुत्र्याच्या जन्मात काऊन नसून गेलो मी याच्या इतके चांगले कुत्र्याला ट्रीटमेंट देतात है ना. असे करोडपती लोक, त्यांच्या गाड्या ऑडी गिडी, त्याच्याच बाजूला कुत्र सीटवर, मालकाच्या बाजूला कुत्र, चांगलं ड्रेस गीस घालून, कानातले वानातले, काय ते प्रकार काय करू. प्रेमाचा अभाव असला की माणूस कुठेतरी तो भरायचा प्रयत्न करते. काही काही लोक शॉपिंगच करतात, बाहेर गेले की नाही की काही ना काही घेऊन येतील. वाटल्यास ते 2-3 महिने ते खोलतील पण नाही घरात आणल्यावर, त्याची गरज नसते ना, तर पडलं राहते तसं, ते उघडतात ते नाही. तरी पण काही जण खूप शॉपिंग करत राहतात. म्हणजे वस्तू कुठं ठेवाव हेही त्याला माहीत नसते हे आणल्यावर, आणि त्या वस्तूवर जर धुवून बसली तर ते पुसतेत की नाही तेही माहीत नाही, पण वस्तू आणायच्या. अशा आहेत की नाही लोक. काही काही जणांजवळ 25-30 चपलांचे जोड असतात. एका वेळेस का चप्पल घालते म्हणून. काय आहे की कशानं तरी भरायचं. काही काही जण खूप खातात, पोटच भरत नाही त्यांचं, खूप खातात खूप खातात. समजून घ्या की त्याच्या जीवनात प्रेमाचा अभाव आहे. काय समजायचं की कुठं तरी तो भरून राहिला स्वतःला, कारण की त्या जे पाहिजे ते भेटून नाही राहिलं तर कशाला तरी भरायला लागते की नाही. काही जण वस्तू आणून ठेवतात, भरतात घर, काही जण खातातच खातात, कारण की प्रेमाचा अभाव आहे. बघा, माझ्या मुलीचं लग्न होतं, आता ही गोष्ट त्याला कनेक्ट होते म्हणून सांगून राहिली बरं. आणि जावई एकदम काय A1 भेटला होता. A1 म्हणजे आमच्या मैत्रिणी म्हणे की भाई चराग से ढूंढा, चराग लेके ढूंढा तो ऐसा लड़का नहीं मिलता था जया तेरे को, असा पोरगा भेटला. एकदम हुशार, दिसायला एकदम हँडसम. त्याच्यापुढे हिरो कोण काढले, आणि खूप हुशार, UPSC झाला, MPSC झाला. तर आनंद किती असेल त्या पोरीच्या आईला. पोरगी काही कमी नाही, पण जावयाचं कौतुक सांगू, पण खूप इतका आनंद त्या लग्नात. असं वाटतं की काय नेचवार करून टाकू, काय नाही देऊ यांना. काही काही जण म्हणतात आम्ही हुंडा वगैरे नाव ठेवतात की नाही. जनकानं 16 पाना, जनकानं सीतेसोबत काय काय दिलं. जनक राजा याने आपल्या मुलींसोबत काय दिलं याचे 16 पानांचं वर्णन आहे रामचरित मानसमध्ये. ते काय हुंडा होता का? आजकाल लोक कशालाही काही नावं ठेवतात आणि ते हुंडा विरोधी धमकं. अरे आपली पोरगी आनंदात राहावी, माझ्या घरी इतकं मोठं आहे तर माझ्या पोरीला सुख भेटावं म्हणून ते स्वतःच्या मनानं जे दिलं, आतून आनंदापायी, त्याला हुंडा म्हणता येईल का? त्याला आनंद आहे देण्यात म्हणून दिलं. कोणी मागितलं बा 10 लाखाशिवाय नाही आम्ही लग्न तोडतो, तो झाला हुंडा. पण न मागताच समजा कोणी देत असेल तर त्याला काही हुंडा म्हणत नाही. तसं असं वाटत होतं काय द्यावं काय नाही, ते पोरगं इतकं चांगलं हे. मग लग्नात, आमच्या मैत्रिणीच्या लग्नात 35 स्टॉल होते. मला असं वाटते बापरे काय मस्त लग्न केलं सरलानं, खूपच छान. एकेका स्टॉलची आम्ही चव घेतली होती. कारण की ते काय म्हणतात, पहिले आपण काय करतो, एक पाकिट बनवतो. पाकिट बनवलं, पहिलं काम करतं काय असते आपलं, गेलं की लग्न लावलं की ते पाकिट देऊन द्यायचं. दुसरं सगळ्यात महत्वाचं काम असते की तिथं जे आहे, आता माझे पोरं लहान होते समजा, ते लहान म्हणजे भूषण लहान, सेहन लहान, त्यांना घेऊन जायचं आणि त्यांना दमदाटी करायची. हे पा चांगलं जेव्हा जा, तिथे घरी स्वयंपाक नाही केला पूर्ण, नाही तर घरी आल्यावर म्हणाल की काय पहिल्या बेंचवर बसतो आणि मागं पाहतो. पहिल्या बेंचवर एकदम काय म्हणतात त्याला पूर्ण लक्ष पाहिजे, पहिला नंबर वाले लोक. तर काय म्हणे
की माझा मुलगा पहिलेच स्टॉलवर खाऊन घ्यायचा खूप काही, मग मी त्याच्यावर चिडचिड करायची. म्हणायची पोळी भाजी काय खाऊन राहिला तू, तर घरी भेटते. 35 स्टॉल पहिले फिरून ये, जे आपल्याला भेटत नाही, म्हणजे असं खूप काय म्हणतात त्याला, जे आपण कधी खात नाही, जे असं खूप महाग महाग आयटम आहेत बघ, जसे काजू कतली किंवा जिलेबी, त्याच्यामध्ये बासुंदीतली जिलेबी, काही काही असं नवीन नवीन पदार्थ ते खायचे. पोळी घरी भेटते ना, त्या पोराला विचारायला काय समजते, त्याला भूक लागली, आईने बटावं आहे किंवा जेवण पूर्ण करायचं, तो बिचारा पहिला करते. ते पोरं एकदम साधे असतात, त्याला काही नसते. आपण असतो हुशार, नॉलेज डिग्री आहे असं. तर मग त्याला रागवायचं आणि त्याला सांगायचं की असं तसं, मग जे भेटते ते खा, हे काम. आणि समजा 1000 रुपयाचं पाकिट दिलं असेल तर मनात डोक्यात असायचं 1100 रुपयाचं तरी खाल्लं पाहिजे. नाही नाही, खरंच सांगू राहिली, असं नाही. आपण म्हणजे असं स्वतःला नॉलेजेबल वगैरे असं समजतो की नाही, ॲटिट्यूड इगो आपल्याजवळ असते, सगळे नॉलेजही असते. तर हे झालं. आता माझ्या मुलीच्या लग्नाचा प्रसंग आला, आता तिनं 35 काहीतरी खाल्लं असं नाश्ता वाजता. त्याच्यानंतर लग्न झालं, लग्नानंतर ते जेवण, तर काहीच नव्हतं पोटात, पण भूक विसरून गेली होती. आनंद भरलं कशानं होतं पोट, एवढा आनंद होता की भूक बीक तर क्षुल्लक गोष्ट होती. काही म्हणजे ते सुगंध येत होते, एवढे मोठे स्टॉल होते, कुठचा पाणीपुरीवाला आणि कुठचा दक्षिण भारतातला कोणी आणला होता आणि काय काय केलं होतं. एका मैत्रिणीनं असा रसगुल्ला आणला बाउलमध्ये आणि माझ्या तोंडात टाकला, मी खाऊन घेतला होता. मग 3-4 महिन्यांना ती मैत्रीण भेटली आणि ती मला म्हणत होती की यार काय शाही लग्न केलं म्हणे. व आपल्याला ते ऐकायची खूप मजा असते, किंवा काय शाही लग्न केलं, काय मजा आली, काय तुझ्या लग्नात आम्ही एन्जॉय केलं, काय पदार्थ होते, जया पाणीपुरीचं नंबर 1 हे तमिळ ते सांगत होते. आणि मला काहीच आठवत नव्हतं. मला व आपले इतके पदार्थ होते, पदार्थाचे नावही सांगता येणार नाही कोणते होते. तो आम्हीच म्हणजे खाऊन खाऊन ठरवलं होते ते कुठचं काय आणि कुठचं काय, पण तरी आठवत नव्हते. त्याच्यानंतर ती म्हणे रसगुल्ला तर खूपच खास होता, तिला आवडत असेल तो, तर चांगला होता की नाही. तर मी म्हटलं काय मी तर खाल्ला नाही, मीच तर तुझ्या स्टेजवर आली होती, मी तुझ्या तोंडात टाकला होता म्हणे. म्हणजे तो तोंडात टाकला, तिने तोंडात टाकला म्हणून मी खाल्ला, पण तो रसगुल्ला खाण्यात माझं काहीही लक्ष नव्हतं. कारण की माझं सारं लक्ष कुठे होतं, सारं लक्ष माझं की माझा जवळ छान भेटला, काय मस्त लग्न होऊन राहिलं, किती लोक आले, त्या काय काय सगळं लक्ष त्यांना खाऊ घालण्यात होतं. त्यांनी खाल्लं पाहिजे, त्यांनी 52 स्टॉल पाहिले पाहिजे, त्याच्यावर गेले पाहिजे, असं सगळं डोक्यात असल्यामुळे तो रसगुल्ल्याचा स्पर्श झाला नाही. रसगुल्ल्याचा स्पर्श झाला नाही, खाल्ला बरं, पण आठवत नाही. असं जर आपल्या लाईफमध्ये झालं, वस्तू आपल्या किती इच्छा असतात ना, सगळं हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, पण आनंद जर आतून आला, काहीही पाहिजे नाही, आतूनच आनंदाने भरून गेलं, काहीच नाही पाहिजे, ते वस्तू आपल्याला स्पर्शच करू शकत नाही. किती मोठी का वस्तू असेल ना, ते आपल्याला स्पर्शून जात नाही, कारण की आपण कोणत्या तंद्रीत असतो, आनंदाचे डोही, आनंद तरंग, तो आतला आनंद असतो. त्या दिवशीचा आनंद बाहेरचा होता का, बाहेरच्या वस्तूचा होता का, मुळीच नाही. तो जावई भेटण्याचा आनंद होता, तो आपण वस्तू आहे, इतकं मोठं आपल्या घरी फंक्शन आहे आणि तो रसगुल्ल्याचा स्पर्श झाला नाही. थोडंसं चिंतन केलं या गोष्टीवर की यार आपल्या रसगुल्ला आठवत नाही, आपण ते पदार्थ कोणते खाल्ले, कसं जेवलो आपण नंतर शेवटी सगळ्यात. कारण की नवरीची आई म्हटल्यावर सगळ्यात शेवटी सगळे जेवण करून गेले, मग रात्री 12 पावणे 12 वाजता आम्ही जेवलो असं. काय जेवण काय नाही, कारण की जेवणात लक्षच नव्हतं ना. असं जर आपल्या आयुष्यात खरं झालं, कोणत्या साड्या, कोणते दागिने, कोणतं काय, की कोणते बंगले, कोणत्या वस्तू स्पर्शच नाही झाला, कारण की आतला आनंद खूप वाढला, असं होऊ शकते की नाही. संत लोकांचं असंच आहे की नाही, त्याच्याजवळ पैसा असते का. तुकाराम महाराजांनी हिशोबाच्या वह्या साऱ्या इंद्रायणीमध्ये देऊन टाकल्या, हिशोबाच्या वह्या.
किती जणांचे पैसे म्हणजे त्यांचे पैसे किती जणांचे डुबले समजा, पण ते काय म्हणे देणारा कोण आहे तो, त्याचंच दिलं मी त्याला दिलं, आता त्याचा काय हिशोब ठेवता. अशी वृत्ती कधी होणार माणसाची. आतला जर आनंदानं तो परिपूर्ण असेल तर मैकदो के भी आसपास रहा, गुलरुखो से भी रुसलास रहा. मैकदा म्हणजे काय माणसांना माहित आहे. मैकदा ला पिला दे साकिया पैमाना पैमाने की बात. मैकदा माहित आहे ना. आयुष्यात नशा आणणाऱ्या सर्व गोष्टी माझ्याजवळ होत्या. कशा कशा नाही ते नशा सांगा बरं. पैशाची, हो श्रीमंतीची एक नशा असते. कोणाशी बोलताय काही तुम्हाला माहित आहे का? माहित आहे का मी कोण आहे? मी कोण आहे माहित आहे का? माझं पद काय आहे, माझी प्रतिष्ठा, माझं स्टेटस. अजून ती म्हणते की अन्नाचा पण नशा आहे. खरंच आहे अन्नाचा नशा. अनाज पण एक मोठा नशा आहे. पोळी नाही खाल्ली तर मला करमतच नाही. पोळी नाही खायची म्हणजे तर काय, मी नाही येते शिबिराला. समजा एखाद्याला सांगितलं आपण चुकून तो पोळी नसते तर तो शिबिराला येणारा येत नाही. त्याला काय सांगायचं, हे पा अमृत ज्यूस असते, अमृत भोजन असते, नाश्ता असते 2 टाइम, असं सांगून पाठवायचं शिबिरला. आम्ही पहिले असंच करायचो की तिथं ना ते कच्चं भेटते आणि ज्यूस घ्यायला लागते झाडपत्तीचा आणि एनिमा करायला लागते. तो अबाउट टाइमच करते. तो येणारा असा इतका अर्धवाटेवर आलेला असते की नाही, तो म्हणतो बापा हे असं शिबिर नाही पाहिजे, मला तर 72 2-4 वर्ष इकडचे तिकडे, तुम्ही जास्त जगा बापा 5 वर्ष तो येणार नाही. त्यांना काय सांगायला लागते की आम्ही त्याच्या पत्रिकेवरही आता लिहित असतो की नाश्ता, जेवण आणि अल्पोपहार मिळेल. म्हणजे पहिले मोघम 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 म्हणजे काय समजत नाही. हा त्याला वाटतं 100 रुपयात नाश्ताही आहे. सिल्लोडला शिबिर केलं होतं तर त्या व्यक्तींना काय असते की आपण 100 रुपये देऊन राहिलो होतो, पण काय भेटून राहिलं आपल्याला? नाश्ता, हर्बल चहा, हर्बल टी लिहितो आम्ही, कारण की त्याला जर तो दुधाचा चहा दिसला नाही तर आपल्याला भडकतील ते, म्हणून लिहावं लागते. अल्पाहार म्हणजे नाश्ता, अल्पाहार आणि जेवण. त्याला वाटतं 100 रुपयात सस्ता सौदा आहे. येतात ते लोक. आणायचे प्रकार आहेत. जसं ती किरण आहे ना आपल्या आता गेली, काल गेली किरण, अरविंद काळपांड्यांची मुलगी. तिला तिच्या वडील म्हणे की मला जरा टेन्शनच आलाय ताई, ही मुलगी लठ्ठ होत आहे आणि अशी काही सुस्त सारखी घरात बसली असते, काही मिक्स नाही होत, असं सांगितलं. मी त्यांना म्हटलंय बा त्या मुलीला जर आणायची असेल तर मी तुम्हाला एक टेक्निक सांगते, तसं आणा. ते मला सांगा. मी म्हटलं आता नवरात्र उपास शिबिर घेऊन राहिला, तिला घेऊन या तुम्ही. तिला सांगू नका उपास शिबिराला चाललं म्हणून. तिला फक्त आणा तुम्ही आणि तिला इथं सोडून द्या, तुम्ही चालले जा. मग त्यांनी तसंच केलं. ते आणलं आणि पहिल्या दिवशी बाबा उपास शिबिर मी नाही करणार, असं तसं खूप आर्ग्युमेंट झाले आहे. ते संध्याकाळी काय म्हणे, इमर्जन्सी फोन आला म्हणे मला, मी उपास सकाळीच येतो म्हणे, आता मला जा लागतो म्हणे. चाललं गेलं अरविंद भाऊ, पोरगी ठेवून दिली आणि त्या पोरीच्या जवळ गेली मी. मग म्हटलं पहा एक दिवस तू आता निंबू पाणी घेतलं, तुला काय खूप काही खराब वाटून राहिलं का? नाही म्हणे, पण तरी पण म्हणे मला असं भूक लागल्याचं होऊन राहिलं. म्हटलं चल मग तुला मी दुसऱ्या, तुला कोणतं फळ आवडते? ती म्हणे मला मोसंबी आवडते. म्हटलं मग मोसंबीचा ज्यूस काढू आपण, चल तिला किचनमध्ये नेलं. असे प्रयोग पण म्हणजे त्यांच्या वेळ पण घालवा लागते बरं. प्रेमानं घेतलं तर होते, नाही तर नाही. मग तिनं ते मोसंबीचा ज्यूस त्या दिवशी रात्री घेतला आणि झोपली. म्हणजे उपास शिबिराला येऊ नये मी तिला त्या दिवशी स्पेशल ट्रीटमेंट दिली. कशासाठी? एक यंग पोरगी जुळली तर तिचा अनुभव 100 लोकांना प्रेरणा देतो. मग ती जुळली. मग दुसऱ्या दिवशी असं, तिसऱ्या दिवशी तर मी म्हणे पळतोच म्हणे आता बिलकुल. मला म्हणे आता सुचून न राहिलं, मला चक्कर येऊन राहिलं, मला असं होऊन राहिलं. मग तिला दिवसातून म्हटलं 4दा एनिमा. हट्ट म्हणे हे काय आहे म्हणे, असं कुठं एनिमानं होते का, असं तसं. 4दा तिला एनिमा म्हणजे मी मागच राहायची तिच्या की बेटा अजून घे एकदा, काहीच नाही होत, काय 2 मिनिटाचं काम आहे, प्रेमानं घे. असं करून 4दा एनिमा वमन. आणि 4थ्या दिवशी तिला इतकं हलकं वाटायला लागलं. आणि 6व्या दिवशी आरशात पाहत जाय, इतके आरशात पाहत जाय, कारण की तिचं हे डबल शीन झालं होतं. हे शीन अशी ह्या गळ्याला टेकली होतं, असं पूर्ण गळा हे मिक्स. गळा दिसत नाही तिचा. आता कशी अशी गळा दिसते तिचा, गळा दिसतच नव्हता. मग तिला ते चिकबोन दिसायला लागले, हे लाईन दिसायला लागली.
तर तिला आनंद झाला. कोणत्या यंग पोरीला आनंद होत नाही. आणि चेहरा गोरा दिसायला लागला. सगळ्यात महत्वाचं, जो सावळा होता तो चेहऱ्यावर जरा तेज आला. आता म्हणे मी 2 दिवस करते म्हणे आंटी. मी म्हटलं बेटा तुला जे पाहिजे ते खात जा, मी तुला देते, इकडे सगळे फळं आहेत, पण सगळ्याच्या समोर नको खाऊ. सगळंच म्हणतील की हे काय तुमच्या काय म्हणतात त्याला, असं कोणाला त्याच्या मागचं इंटेन्शन माहीत नसते. तो समोरचा व्यक्ती काय म्हणतो का त्या जयाताईनं त्याला बोललं म्हणून बोललं नाही, म्हणजे ते सामनेत येऊ नये, ते समजत नाही त्या गोष्टी. मग पण माझं इंटेन्शन काय होतं की पोरगी टिकली पाहिजे कोणत्या ना कोणत्या मार्गानं. ती टिकली. 9 म्हणजे 7व्या दिवशी सर आले. ती म्हणजे 7व्या दिवशी जाऊ का नाही तुम्ही, म्हटलं आता 2 दिवस राहिले शिबिराचे. 9 दिवस पूर्ण शिबिर केला. या नवरात्रात बापाला घेऊन पोरगी आली होती, वडिलाला घेऊन पोरगी आली होती.